चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीला घातांकावर एक प्रश्न विचारलाय. प्रश्न काय म्हणतो बघा, 12,500 बरोबर कंसामध्ये 0.5 चा घन गुणाकारामध्ये 10 चा घातांक झड. तर आपल्याला झडची किंमत विचारली. मित्रांनो खूप सोपं आहे. काय करायचं माहिती आहे, 12,500 इथं लिहायचं. 12,500 बरोबर पहिल्यांदा 0.5 चा घन करायचा. मग 5 चा घन किती येतो रे, 125 येतं. मग इथं घन विचारल्यामुळे पॉईंट मध्ये संख्या आहे, 3 अंक सोडून द्यायचे. 1 2 3 इथं पॉईंट लावायचा. म्हणजे 0.5 चा घन झाला 0.125. मग गुणाकारामध्ये काय दिले आपल्याला, 10 चा घातांक झेड. आता मित्रांनो हे 12,500 इथं लिहायचं आणि हे गुणाकारामधले 0.125 इकडे येऊन कुठे जाणार, भागाकारामध्ये जाणार 0.125 आणि बरोबर इकडे काय असेल, फक्त आपला 10 चा घातांक झेड असेल. आता मला सांगा इथे छेदस्थानी पॉईंटच्या इकडे किती अंक आहेत, 1 2 3. मग अंशस्थानी काय करायचं माहितीये का, हे पॉईंट काढून टाकायचा अगोदर इथला खालचा आणि अंशस्थानी गुणाकारामध्ये 3 अंकाच्या बदले एकावरती 3 शून्य लावायचे. ओके, मग आता भाग द्यायचा 125 125 125 125. मग वरती शिल्लक करायला 1 आणि 1 2 3 4 5 5 शून्य लावायचे. 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख राहिले. फक्त शिल्लक आपलं 1 लाख बरोबर किती रे, 10 चा घातांक झड. आता मला सांगा 1 लाख हा 10 चा कितवा घात आहे, 1 लाख हा 10 चा 5वा घात आहे. लिहायचं 10 चा 5वा घात बरोबर 10 चा घातांक काय, झड. आता मला सांगा घातांकित संख्येचा पायासारखा झालेला आहे. जर घातांकित संख्येचा पायासारखा असेल तर घातांक सुद्धा काय असतात, सारखेच असतात. म्हणजे झडची किंमत किती येणार आहे, फक्त 5. जे की पर्याय क्रमांक आपल्याला दिले 3.